बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा शेवटचे काही मिनिट आहेत आणि या शेवटच्या काही मिनिटांमध्ये मला मोजके 2 प्रसंग फक्त सांगायचे. ज्ञानोबरायांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, संन्यासानंतर पुन्हा संसार केला आणि म्हणून तेवढ्या कारणासाठी समाजानं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या 4 भावंडांना वाळीत टाकलं. प्रचंड वेदना, प्रचंड दुःख, प्रचंड अपमान. आणि मग एक दिवस आईचं आपल्या बाळावर किती प्रेम असतं. साधा त्याला काटा मोडला तरी आईच्या काळजात काटा रुततो. आणि इथे समाजामध्ये क्षणाक्षणाला होणारा अपमान बघितला आणि रुक्मिणीनं आपल्या नवऱ्याकडे आग्रह धरला विठ्ठलपंतांकडे, तुम्ही पैठणला जा, तिथल्या विद्वानांना शुद्धिपत्र मागा, ते देतील ते प्रायश्चित्त आपण भोगू, पण माझ्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. आणि बाप आपल्या लेकरांसाठी काहीही करायला तयार असतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत त्या पैठणच्या सभागृहात जाऊन असे हात जोडून उभे राहिले. तुम्ही बघा, वडिलांचं आपल्या लेकरांवर विशेष प्रेम असतं. म्हणजे आई तरी कधीतरी बोलते, मोकळं होते, रडते. बापाला रडताही येत नाही. इथं मुली जास्त आहेत संख्येनं, आता स्त्रिया जास्त आहेत. आणि माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त मुलीवर असतं. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणतील 2 दिवस थांब, मग बघू, पगार होते. पोरीनं काही मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. वडिलांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचेल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घाल, पुरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. वडील फाटलेलं बनियन घालतील, मुलीला चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील MIDC, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर पोरीला शाळेत न्यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, हे कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील थेट मुलीला फोन पण लावत नाही, त्या आईला विचारतात कुठपर्यंत आली बघ. बाप थोडासा अंतर ठेवून असतो मुलीसोबत, पण त्याचं प्रेम असतं.
पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून फिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात. जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. किती प्रेम. आणि केवळ आपल्या लेकरांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान इवलिवलीशीच होती अजून मुक्ताई. या लेकरांना फक्त माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत ज्या पैठणच्या सभागृहामध्ये सभा गाजवल्या त्याच पैठणच्या सभागृहात असे हात जोडून उभे राहिले. काय अपराध झाला असेल तो पोटात घ्या. धर्मदयाळू असतो. माफ करा, क्षमा करा, द्याल ते प्रायश्चित्त भोगू, पण आमच्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. त्या सभागृहामध्ये हात जोडले. धर्ममार्तंडांनी पटके फक्त हलवले, पोथ्यांची पानं चाळली आणि सांगितलं, विठ्ठलपंत तुम्ही जे पातक केलंय ते आज तागायत कोणी केलेलं दिसत नाही. आणि लेकरांना शुद्धीपत्र द्यायचं की नाही ते बघू, पण एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. सरसरून अंगावर काटा आला. निश्चित झोपलेली पोरं आठवली आणि विठ्ठलपंत अनवाणी पावलांनी घराकडे निघाले. दार उघडलं. रुक्मिणी जागीच होती. दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं खुपसून बसली होती. वाट बघत होती नवऱ्याची. विठ्ठलपंत आत आले आणि रुक्मिणीनं दचकून बघितलं. आलात? काय सांगितलं? पैठणच्या विद्वानांनी काय प्रायश्चित्त सांगितलं? रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्त. मी पण येणार तुमच्या सोबत. दोघं गेलो तर मागे या लेकरांकडे कोण बघेल? मी नाही थांबणार. पोरं उठली तर पाय निघायचा नाही. चल, लगेच निघावं लागेल. विठ्ठलपंतांनी पोथीतून एक कागद काढला. त्याच्यावर 4 ओळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता यांच्यासाठी लिहून ठेवल्या. रुक्मिणीला वाटलं त्या लेकरांना एकदा उठवावं, त्यांना सांगावं, बाळांनो उद्या नाही दिसणार तुमची आई, उद्या नाही दिसणार तुमचा बाप. तिला वाटलं रुक्मिणीला उठवावं, तिच्या गालावरून हात फिरवावा, आपले ओठ तिच्या गालावरती टेकवावेत. पण नाही धाडस झालं. आवाज आला, पोरं उठली तर संसारातून पाय निघायचा नाही. शेंगाचे 4 दाणे कधी लेकरांना सोडून खाल्ले नाही. आज लेकरांना असं उघड्यावरती टाकून निघायचं. रुक्मिणीनं डोळे भरून पोरांना बघितलं. आलेला हुंदका तसाच गिळला. पायातले जोडवे काढले, विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नेऊन ठेवले आणि सांगितलं, पांडुरंगा, आम्ही गेल्यानंतर तूच बघायचं यांच्याकडे. अनवाणी पावलांनी दोघं नवरा बायको निघून गेले. एकदा मागे वळून बघितलं आणि पुन्हा थेट झप दिशी असा देह बुडून टाकला. आई निघून गेली. खरं सांगू, आपलं बालपण कधी संपतं? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं.
तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची. सगळी जागा जर कोणती असते ना तर त्यांची आई असते. दिवसभरात एकदा तर आई सोबत बोलायचं असतं. आई सगळं तुमचं ऐकते, पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे. कधीतरी तरी नकळत म्हणते, बाई आम्ही आहोत ना, तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल त्या दिवशी हातातली कामं ठेवा आणि भेटून घ्या. ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो. ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो. मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाही. इथं अनेक महिला आहेत. तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरी आई वडील आहेत तोपर्यंत. तुम्ही सांगा आईला, आई मी येते हा, ती रात्रभर झोपतच नाही. सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन, उठलीस का ग, आवरलं का, निघाली का, गाडीत बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते. भाकरीचा तुकडा वाळून टाकेल, पाणी वाळून टाकेल, जवळ घेईल, तिचे ओठ तुमच्या गालावर लावेल. आणि 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी तुम्ही सासरी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवलेत, लोणचं घालून ठेवले, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत. सासरी काय मिळत नाही. सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ. आई वडील निघून गेले. 2ऱ्या दिवशी लेकरांनी हंबरडा फोडला. मुक्ताई सगळीकडे शोधत होती, माझी आई कोणी बघितली का, माझे बाबा कोणी बघितले का. पोथीतला कागद वाचला आणि मग लक्षात गेलं आई वडील गेले. हीच सगळी भावंड पैठणला गेली. घडलेला प्रकार पैठणच्या विद्वानांना सांगितला. पुन्हा पानं चाळली, पुन्हा पटके हल्ले, पण सांगितलं तुम्हाला शुद्धीपत्र देण्याची सुविधा उपलब्ध नाही. अरे ज्या गोष्टीसाठी आमच्या आई बापाला जीव गमवावा लागला, तो जीव देऊनही जर शुद्धीपत्र मिळणार नसेल तर. आणि मग त्याच पैठणच्या सभागृहामध्ये ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि कथा सांगते, ज्ञानोबराय वेद म्हणू लागले आणि रेडा वेद वधू लागला. सगळ्यांनी जय जयकार केला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, जय जय विठोबा रुखमाई. सगळ्या पैठणकरांनी ज्ञानोबरायांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. पण तिथे थांबतील ते माऊली कसे? काहीच दिवसांच्या प्रवासातून माऊली आता पैठणवरून निघाले. ते आत्ताचं अहिल्यानगर, नेवासा गाव, त्या नेवासा गावामध्ये ज्ञानोबराव जाऊन थांबले. पैच खांबाला टेकून बसले आणि ज्ञानोबरायांच्या मुखातून पहिली ओवी स्फुरली, ओम नमो जी आज्ञा. ज्ञानोबरायांनी ओम नमो जी आज्ञा म्हणत गीतेसारखा महान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या माझ्या समोर प्राकृत मराठीमध्ये तुमच्या माझ्या समोर मांडला. आणि म्हणून ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत येऊ शकलं. मजल दर मजल करत ही सगळी भावंड
पुन्हा आळंदीत आली. आणि सांगू, ज्या झोपडीमध्ये ते राहायचे त्या झोपडीच्या शेजारी एक आजी राहायची. कितीतरी दिवसांनी त्या आजीची आणि लेकरांची भेट झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई सगळ्यांना बघितलं आणि आजीनं हाक मारली, ए पोरांनो, कुठं फिरत होतात, या इकडे बसा, जरा 2 घास खाऊन घ्या. इतकं प्रेमानं आजपर्यंत कोणी बोललं नव्हतं. खाऊन घ्या काहीतरी असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबांच्या डोळ्यात अश्रू राहिले. हे आजे, किती जीव लावशील का? खरं सांगू, घरात आहे ना म्हातारी माणसं असली पाहिजे. आजी, आजोबा, आजीचा संसार करून झालेला असतो. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असती ना, तिची नात असते. नातवाला जग बघायचं असतं. नातवाचा पहिला मित्र जर कोण असतो, त्याच्या आजोबा. घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळते. ज्यांच्याकडे अशी माणसं आहेत त्यांना जपा. ही माणसं नंतर औषधालाही सापडायची नाहीत. ज्यांच्याकडे म्हातारी आई आहे, वडील आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, जपा त्यांना. आजीनं जवळ घेतलं, लेकरांशी गप्पा टप्पा झाल्या, 2 घास खारे म्हणत. तितक्यात मुक्तीनं आजीच्या मांडीवरती डोकं टाकलं आणि म्हटली, आजे, समोर इथे एक चिमणी असायची, ती दिसत नाही ग. आजी म्हटली, समोरची चिमणी? विडूबाई, आता कुठून शोधायची ती चिमणी? गेली असेल मरून गेली असेल. हो ग, चिमण्यांचं आयुष्य छोटं असतं. गेली असेल मरून. इवलीशी चिमणी मरून गेली असेल असं म्हटल्याबरोबर कुणीतरी थेट काळजावरती ओरखडा ओढावा तशी अवस्था मुक्ताईची झाली. तितक्यात ज्ञानोबांनी हाक मारली, हो मुक्ताबाई, काय झालं रडायला, या इकडे. आणि सगळ्या लेकरांनी, ज्ञानोबरायांनी तिथे एक मोगऱ्याचं छोटंसं रोप लावलं. आणि तितक्यात आजीला सांगितलं, आजे, चल आता आम्ही निघालोय पंढरपूरला आणि परत येऊ. हा, ए बाळांनो, आता आलात आणि निघालात होय? आजे, आशे जातो आणि आशे येतो, पण हा मोगरा लावलाय ना, जपा याला. ज्ञानोबरायांनी मोगऱ्याचं रोप लावलं. सगळ्या भावंडांनी त्याला पाणी घातलं आणि जाता जाता ज्ञानोबराय म्हटले, आजे, आम्ही येऊच तर बहरला पाहिजे, फुलला पाहिजे, लक्ष ठेवा. आणि सगळी भावंड पंढरपुरात आली. आता फक्त शेवटचे 5 मिनिट. पंढरपुरातून आपल्याला पुन्हा आळंदीला यायचं. ओनली लास्ट 5 minutes. वी हॅव टू कम बॅक फ्रॉम पंढरपूर टू आळंदी. ही सगळी भावंड आजीला टाटा करत पंढरपुरात आली. आणि आता काय सांगावं, इकडे इंद्रायणीमध्ये लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही आणि तिथे चंद्रभागा स्वागताला उभी होती. या माऊली, स्वागत आहे तुमचं पंढरपुरात. सगळ्या संतांचा मेळा पंढरपुरात जमला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, जय जय विठोबा रुखमाई. सगळं पंढरपूर अगदी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांच्या जय जयकारानं अगदी भारावून गेलेलं ते पंढरपूर. माऊलींची अशी रुबाबात मिरवणूक निघाली आहे, पण त्या सगळ्या माणसांमनात अडकतील ते माऊली कसे. माऊलींची नजर दूर दूर क्षितिजाच्याही पलीकडे निघून गेलेली होती. कुणा एका कोळ्यानं असं जाळं फेकावं आणि एका उचित क्षणी पुन्हा मागे खेचून घ्यावं, तीच अवस्था ज्ञानोबरायांच्या मनाची झाली. त्या जय जयकारात ज्ञानोबा अडकलेच नाहीत. आकाशातले वेगवेगळे रंग पण ज्ञानोबरायांना एक भासून गेले. ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. ज्ञानोबरायांसाठी अवघा रंग जणू एक होऊन गेला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा